तर कशा संबंधी बोलत होतो मी? राजेसेवक आता तळ फोडू तेव्हा हजारो लोक कथाच्या दर्शनासाठी अशोकवनात घुसले. तेव्हा या बाजूला पळू, या बाजूला पळू, या बाजूला पळू की या बाजूला पळू, चारही बाजूनी पळण्याचा प्रयत्न केला. कुठल्याच बाजूला प्रगती झाली नाही. शेवटी जागच्या जागी पळत आहे. शेवटी जाणण्याची ब्रह्मगाड हातात झाली. क्रमांक 3 ची बायको मागे जाईल अशी नुसती कल्पना केली आणि डोळे मिटून जी मुसंडी मारली ती या मंदिराच्या दारात. अहो पण मी म्हणते तुम्ही त्या गर्दीत गेलातच कशाला? गर्दीत मी कशाला जातो? गर्दीत माझ्यावर चाल करून आली. मी शांतपणाने एका चिंचेच्या झाडाखाली बसून कविता करण्याच्या खटपटीत होतो. पहिला श्लोक पुरा देखील झाला होता. मला प्रथम असं वाटलं की मी कविता करायला बसलो पण हे लोक माझ्यावर चाल करून येत आहेत. नंतर माझ्या ध्यानात आलं की माझं पारिपत्य करण्यासाठी नव्हे तर कचाचं कौतुक करण्यासाठी हे लोक येत होते. तुम्ही कविता करता हे मला माहित नव्हतं. आणि मला तरी कुठे माहित होतं? कंस मिथुनाची हत्या पाहण्यापूर्वी वाल्मिकीला तरी कुठे माहित होतं की आपण कवी आहोत म्हणून? आम्हा कवींचं असंच एखादा रोमांच अद्भुत प्रसंग पाहिल्याशिवाय आमच्या अंतःकरणात दबा धरून बसलेली शारदा कधी बाहेर येत नाही. असा कोणता प्रसंग घडला? तुझी सांग. हा, कचदेव नगरात आले तो का? तो एका परीने प्रसंग होता पण हजारो लोकांबरोबर मीही कचदेवांना नमस्कार करी पण त्यांच्यावर कधी काव्य रचणार नाही. काव्याचा विषय कसा जिव्हारी भिडायला हवा. मग असं कोणता प्रसंग घडला असेल? तुम्हीच सांगा ना. सांगू? हो सांगा. मी सांगू? सांगा ना. तू हरलीस? हो हरले. खुद्द ययाती महाराजांना जिंकणारी दासी या विदूषक महाराजा पुढे हरले पण सांगते. मी कुणालाही जिंकले नाही आणि स्त्रिया जिंकत नाही, जिंकल्या जातात. हा एक गैरसमज फक्त पुरुषांचा. डाळिंब्याचे दाणे खात पिंजऱ्यामध्ये बसलेल्या पोपटाला वाटतं की आपण पिंजरा जिंकलेला आहे पण खरोखर जिंकणारा असतो पोपट आणि जिंकलेला असतो पिंजरा. म्हणून तो ध्यानात पोपट्याच्या ध्यानात येत नाही. ते असो, मूळ मुद्दा राहिला बाजूलाच. कोणता तरी अद्भुत अपूर्व रोमांचकारक प्रसंग पाहून तुम्हाला काव्य सुचलं होतं आणि तो प्रसंग कोणता हे तुम्ही मला सांगणार होता. कोणता तो? सांगू? सांगा ना. सांगू? सांगा ना. तुला संकोच वाटतो पण तुला सांगायला हरकत नाही. राणी वंशात काम करणाऱ्या एका द्रविडी दासी मला प्रेमपत्र लिहिलंय. म्हणजे पुन्हा लग्नाचा योग आलेला दिसतोय. शांत पापम शांत पापम. अगं लग्नाचा योग आला म्हणजे प्रेमाचा वियोग कायमचा झाला म्हणून समजा. ज्याला आपलं प्रेम साबूत ठेवायचं असेल त्याने लग्नाच्या भानगडीत पडू नये. लग्नाच्या प्रकरणातून पोराशिवाय दुसरं काहीही निष्पन्न होत नाही. शहाण्यांचा अभिप्राय प्रेमाच्या दिनानं मनुष्य स्वर्गात जातो तर लग्नाच्या दिनानं मनुष्य थेट पाताळात जाऊन पडतो. असा माझा 5 वेळचा अनुभव. आता माझाच कसा आपल्या महाराजांचं घ्या. ते जर एका लग्नानं तर थेट पाताळाशी जाऊन पडले त्यांनी जर देवयानी सांगा कोणत्याही गोष्टीवर विरोधानं बोलण्याची तुम्हाला मोकळीक आहे आणि तेच तुमचं काम आहे हे मी सांगते. पण महाराजांची आजची मनस्थिती आणि त्यांचे वसन हे तुमचे विरोधाचे विषय होऊ नये. निदान माझ्या समोर ते. तुम्हाला या गोष्टीचं काहीच वाटत नाही का? विनोद हे जिभेचा प्रत्यय अंतःकरणाचा. तू दासी असलीस तरी महाराजांची आवडती सखी आहेस. मी विदूषक असतो तरी महाराजांचा जवळचा मित्र आहे. त्यांची आजची अवस्था पाहून माझं तुटल्याशिवाय कसं वाटत. एक वर्षापूर्वी विवाहाच्या पहिल्या रात्री मृगाईसाठी म्हणून मध्यरात्री जंगलात गेलेले महाराज परत आलेच नाही. दुसऱ्या दिवशी परत गेले महाराज तेवढं आपलं पूर्व आयुष्य तिथल्या लांडग्या कोल्ह्या पुढे टाकून भूतात एकाने दिलेलं दुसरं आयुष्य पाहून ते माघारी आले. मध्य आणि स्त्री यांचा
व्यसनी अतिरेक तेव्हापासूनच सुरू झाला. शर्मिष्ठे, प्राणाची किंमत देऊन हे सार बदलत आलं असतं तर तेही करायला मी तयार झालो असतो महाराजांना या चिखलातून बाहेर काढण्यासाठी. नाही, आपले हात छोटे आहेत, फार फार छोटे आहेत. आकाश कोसळताना दिसत आहे, पण आम्ही काहीच करू शकत नाही. रंगालयात बसलेल्या प्रेक्षकाप्रमाणे हे फक्त पाहत आहोत उघड्या डोळ्यांनी. महाराजांची स्वारी झोपेश्वरातली आणि विश्रांतीशिवाय दिवस काढणाऱ्या माणसाचा चेहरा या वाटतं परमेश्वराला हात घालावे आणि विचारावा, का अशा श्रेष्ठ माणसाचा तुराडा करतो आहे. शर्मिष्ठे, या घडीला महाराजांचं मनोरंजन करणं मला शक्य होणार नाही. कारण विदूषकाची आसू म्हणजे जगातील हास्यास्पद गोष्ट आहे. विदूषका, मला वाटलं विदुषा इकडे आलेला आहे की काय. आले होते, आत्ताच गेले ते. गेला? मी येणार आहे हे माहीत असून देखील गेला. विदूषका, विदूषका. बोलू नका, यायचे नाहीत ते. मी बोलावलं तरी सुद्धा कारण त्यांच्या डोळ्यात आसवं होते आणि ती कोणालाही दिसू नये अशी इच्छा आहे त्यांची. विदूषकाच्या डोळ्यात आसू. विदूषक रडायला लागले म्हणजे सृष्टीचा समारोप जवळ आला आहे असं मानायला हरकत नाही. क्षमा, क्षमा, तुझ्याही डोळ्यात मला आसवांच्या खुणा दिसत आहे. तूही असेल कदाचित. माझा अगप्पा पाहू, आपलं दुःख पाहू. राकारण आहेत ती आसू. केवळ मनाला जगणारा योगी दुःखाच्या पलीकडे जातो, त्याचप्रमाणे शरीराला जगणारा व्यसनी लंपटही दुःखमुक्त होतो. तसाच दुःखमुक्त झालोय. मला परत माघारी आणण्याचा प्रयत्न करणार आहेस. हो, करणार आहे. प्रदेश करू, फक्त प्रेम करू. शर्मिष्ठे, शर्मिष्ठे, आज प्रथमच तू या शब्दांचा उच्चार केला आहे. माझ्या भावने. पण का, कशासाठी? नाही म्हणून. पण प्रेमासारख्या कोमल भावना माझ्या आयुष्यात आता जागा सोडलेली नाही. मनाला एकदा सवय होती प्रेम करण्याची. आता मला फक्त स्त्रीचं शरीर समजतं, तिचं मन आहे. स्त्री ही माझ्या दृष्टीने केवळ एक व्यसन आहे, मनोरंजनाचं साधन आहे, बुद्धीला ग्लानी आणणारी नुसती एक नशा आहे. फक्त व्यसनाच्या रूपाने येणाऱ्या स्त्रियाच मला म्हणतात, सभोवा सहज इतर नाही. आपण स्वतःची फसवणूक करीत आहात महाराज. मी आपल्या जवळ व्यसनाच्या रूपाने कधीच आले नाही, तरीही आपण माझा सहवास सहन करत असता. पण का? रानोबा फिरणाऱ्या हिंस्र पशुला देखील एखादी जागा अशी हवी असते की जिथं त्याला विश्रांतीसाठी मान टेकता येईल. आकाशात मेघांची गर्जना आणि विजांचा लखलखाट सुरू होता. भयभीत दोन पिसाटासारखे पळणारे वाघ आणि सिंह माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. काल खचदेव राजसभेत आले तेव्हा त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याचं सामर्थ्य मला झालं. माझंही मन त्या भयग्रस्त वाघाप्रमाणे कशासारख्या आणि देवयानीसारख्या श्रेष्ठ माणसापासून सतत दूर पळत असत आणि धावून धावून थकलेलं हे मन शर्मिष्ठे का कोणास ठाऊक या सहवासाचा दिवाना चोरी येऊ नये, पण येत. माझ्या चारित्र्याचा चिखल पाहून तोही माझा तिरस्कार का करत नाही. महाराज, जगातील साऱ्या दुर्गुणांनी आपल्या स्वामित्वाचं शिक्कामोर्तब तुमच्या कपाळी केला, तरी तुमच्याबद्दलच्या माझ्या भावनेत तीळ मात्रही फरक पडणार नाही. जाऊ दे क्षमा, जाऊ दे. तू एक राजकन्या असून दासी झाली आहेस. मी एक माणूस असून जनावर होण्याचा प्रयत्न केला. क्षमा, क्षमा, माझ्यासाठी एक गाणं म्हणशील?
आपल्या लाल कोमल आणि तीव्र स्वराने माझ्या समोर एक अभेद्य भिंत उभारून मला आत ओंडळून टाकणार. यातनाने भरलेली माझी जाणीव थोडा वेळ नष्ट करून मला स्वरमय करून टाकणार. जीवनाच्या खातेऱ्यातून माणसाच्या मनाला एका सज्ञा शून्याच्या स्वर्गापर्यंत पोहोचविणार क्षमा. क्षमा, मला तुझं संगीत हवा, संगीत हवा. महाराज, आपण म्हणतात तसं सामर्थ्य माझ्या गाण्यात नाही, तरीही म्हणते.
आज्ञा महाराज. महाराज, कचदेवाच्या परिवारासोबत आलेला तो संन्यासी फार उन्मत्त झाला आहे. बरं मग आत पाठवून द्या. जशी आज्ञा महाराज. महाराज महाराज मला भीती वाटते. अगं अंगावर टिपण घेऊन आलेले वाघ आणि सिंह मी माझ्या मनगटाला मागा घेतल्या आणि हा तर सोडा मला. सोडा कुठला? सोडा मला. रूसचा तो प्रतिस्पर्धा सम्राट होय मी जगातील साऱ्या सम्राटांना आणि सम्राट अंगाची खात्री सोडून डोळे करून हात पाय करून ठार मारलं पाहिजे. मी हा उद्योग करणार आहे. जनावरांकडून कोणी ठेवली तोच होय मी त्याचा जप तुला द्यावा लागेल. वनातील सगळ्या सिंहाने वाघाने रणगणी मला सांगितलं आहे. केव्हा सांगितलं आहे माणसाच्या शरीराची जिव्हा लढगे कशी करतात ते अजून तुला ठाऊक नाही. मला माहित आहे. मी बजावून सांगतो लाडक्याच्या वाटेला जाऊ नकोस. आपल्या घराला पिवळ्या धमक बाहेर काढून जेव्हा लागे हसायला लागतील. तेव्हा सांगेन तुला नुसतं ते हास्य पाहू तू मरून जाशील. तू राजपदाला नालायक आहेस. तुझ्या राज्यामध्ये आकाशाला 100 भगदाड पडले आहे. मी माझी दासी आहे. खोटा दासी नाही. माझा सर्वनाश करण्यासाठी हिमालयातील यक्षाने निर्माण केलेला एक भयंकर सापळा आहे. सन आणि मोंड असलेला सापळा. या सापळ्याच्या खिरव्यावरी नायनाट करीन तसा मी आगे हो. मी कोणाचाही ऐकणार नाही. त्या सापळ्याचा मी कुराळा करीन. देवाच राही संन्यासी! मागे हे पाहुणे पुढे साक्षीत तर मला आवडायचं हा खबर जात आहे. शांत हो संन्यासी, शांत हो. हा सापळा मला तोडणार आहे. संन्यासी, अरे मी तुझ्या जवळ आहे. अजूनही भीती वाटते तुला? आता नाही. शर्मिष्ठे, तुझ्या दुर्दैवाची वार्ता मला सांग. तुझं हे दास्य पाहून मला किती दुःख होत आहे हे तू जाणत असेल. मी देवयानी जवळ बोले. या संबंधात बोलण्यासारखं काहीही नाही. ठीक आहे, देवयानीला आवडलं नाही तरीही मी तिच्याशी बोलतो. पण आता तू येथून जावंच हे बरं. याशिवाय संन्यासाचा क्षोभ कमी होणार. दासी, तुला आता इथे थांबण्याची काही एक गरज नाही. तू अशीच जा आणि माझ्या आज्ञेची प्रतीक्षा कर. जशी आहे माझ्या हातून काही अपराध घडलेला असेल. आचार्य मला क्षमा करा. रक्षका, या माणसाला पुन्हा काही अत्याचार केला, आचरटपणा केला तर याला अशोक वनाच्या द्वार मंडपात वेताच्या छडीनं रक्त फुटेपर्यंत फोडून काढा आणि रथाच्या चाकाला बांधून नगराच्या हद्दीबाहेर फेकून द्या. निवडुंगाच्या फडावर. नको नको मला आचार्य घेऊ नको संन्यासी. अरे मी आहे तोपर्यंत कोणीही तुझ्या केसाला धक्का लावू शकणार नाही. उठ. या प्रतिष्ठानात राज्य आमचं आहे. प्रतिष्ठानात राज्य तुमचं असेल, परंतु प्रतिष्ठानासकट साऱ्या पृथ्वीवर परमेश्वर असतात आणि ते एकच राज्य मी मानते. यती Yeah.
संन्यासाच्या वतीने मी सर्वांची क्षमा मागतो आणि पुन्हा असा प्रकार होणार नाही असं आपल्याला आश्वासन देतो. ठीक आहे रक्षका, घेऊन जा त्याला इथे. थांबा. का? आचार्य, हा संन्यासी कुठे भेटला होता? हिमालयातील एका दरीमध्ये मी माझ्या परिवारासह हिमालयातून स्थानांतरित असताना एका दरीमध्ये घनिष्ठ स्थितीत घडताना मला आढळला. मनाची आणि शरीराची तयारी नसताना परमार्थाच्या मागे लागल्याचा परिणाम. मी त्याला माझ्या घरात घेतला आणि त्याच्यावर उपचार केले. आता पुष्कळ सुरू केले, पण अधून मधून असा केव्हा तरी उन्मत्त होतो. ठीक आहे, तो यापुढे इथेच राहील. पण का? हा संन्यासी म्हणजे बाल वयातून घरातून बाहेर पडलेला माझा थोरला भाऊ यती आहे. भाऊ? बोलला भाऊ? होय, अश्वमेधाच्या यात्रेत हिमालयात मला तो आढळला होता. पुन्हा यायला तयारही झाला होता, पण नंतर त्याचा विचार फिरला आणि पुन्हा तो डोंगर दऱ्यामध्ये निघून गेला. महाराज, मला वाटतंय तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. काही समज नाही. तो यती आहे. यती,
यती 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 मी तुझा धाकटा भाऊ ययाती तुला हात मारतो. तुला काहीच आठवत नाही, काहीच का समजत नाही. यती माझं नाव येते. मी एका राजवाड्यात राहत होतो. एका मोठ्या महालात उंच उंच समाया कळत होत्या. अतिवती रुपी अंबऱ्या होत्या. रत्नाचं नक्षीकाम केलेलं मला आठवत आहे. उग्र संतापी पुरुष होता. कोण होता कोणाच देवघरात बसून सतत सतत प्रार्थना करत होतो. आणि हो माझा धाकटा भाऊ होता. त्याचं नाव ययाती. हो ययाती. घेऊन जा त्याला इथून. ढोंगी, कपटी, भामटा. तो यती आहे. आणि या प्रतिष्ठाच्या सिंहासनावर त्याचा अधिकार. आचार्य, मी हे प्रतिष्ठाचं सिंहासन माझ्या थोरल्या भावाला यतीला द्यायला तयार आहे. प्रतिष्ठानचं सिंहासन महाराज तुमच्या एकट्याच्या मालकीचं नाहीये. ज्या दिवशी मी तुमची पट्टराणी झाले त्याच दिवशी त्या सिंहासनावर माझाही अधिकार प्रस्थापित झाला आहे. तुम्ही सिंहासन सोडू शकता, ते दुसऱ्याला देऊ शकत नाही माझ्या संमतीशिवाय. आणि हा तुमचा भाऊ आहे हेही मला मान्य नाही. संन्यासाचा वेश धारण करणारा हा एक कपटी ठग आहे, ठग. आणि भ्रमिष्ठ तो नाही, भ्रमिष्ठ तुम्ही झालात महाराज. तुम्ही मद्याच्या कैफात तुम्ही हे बरळत आहात. दारूच्या पेल्यात आणि वेश्यांच्या वेट्यात ज्यांना स्वतःला बुडवून घेतलंय अशा नालायक माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवायला सगळ्या जगाचा अजून कुंटणखाना अथवा मद्यालय झाले नाही. देवयानी, तू किती कठोरपणाने बोलतेस. जे वाटतंय ते बोलते आहे. मी प्रतिष्ठानची सम्राज्ञी आहे. तपोवनात बसलेली एखादी जोगीण नव्हे. आणि नहुशाचं सिंहासन हे जंगलातून उगवलेल्या एका महत्वाकांक्षी गोसावण्यासाठी नाहीये. हे सगळ्यांच्याच लक्षात यायला हवं. रक्षका, घेऊन जा त्याला इथून. क्षणभर जर इथे थांबलात ना तरी मी तुम्हाला शासन करेन. हो, जा त्याला आश्रमात पोहोचून दे. जा संन्यासी, सगळ्या वेळाने ययाती महाराज, तुम्ही कष्टी होण्याचं कारण नाही. संन्यासी तुमचा भाऊ आहे पण नाही, कष्टच आता निर्माण होत. नावागावाचा त्याग केलेला ते संन्यासी आहे. आणि संसारात परत माघार फिरण्याचे सारे दरवाजे त्याने उद्ध्वस्त केले. त्याला सांभाळ पुढे न्यायला हवं, मागे नाही. त्याला पुन्हा संसाराच्या दरवाजाकडे नेणं म्हणजे त्याची वेळी परापटीला पोचवणं, त्याचा नाश करणं आहे. मी असं होऊ देणार नाही. तो माझ्या विश्वास त्याचे महाराज, तो आता कोणाचाही कोणी नाही. त्याला त्याच्या मार्गाने निर्भयपणाने द्यावे. ठीक आहे, आपली आज्ञा मला प्रमाण आहे. ठीक, आता मी आश्रमाकडे जातो. थोडा वेळ मला त्या संन्यासाजवळ राहायला. देवयानी, हो, मीही येते तुमच्या बरोबर. यज्ञाचा प्रसाद घेऊन बाबांकडे दूध रवाना करायचे आहे आणि हात भरूनही निरोप द्यायचा आहे. वेशांच्या विळख्यात स्वतःला बुडवणारा धर्मिष्ठ आलाय माणसा. कशाला जगतो? माणसाच्या पारवी संभाव्य होतोय उत्तुंग पर्व. आकाशात मंगल उभारून सूर्याचा मार्ग अडवणारा, पृथ्वीचा भार सांभाळून शेषाला विश्रांती देणारा, अमरावतीच्या दारावर धडका देऊन इंद्र भयभीत करणारा. आज झालो आहे नुसता किडकाच. शरीर भोगाच्या केळस पाण्यात दलदली घेतलेला, 100 वाद्यांचा अमंगल सहवास होणारा, काळाचा वज्र अंगावर पडत नाही म्हणून केवळ जिवंत राहणारा, बाप म्हणून नवशाचं नाव सांगणाऱ्या माणसा. काय दशा झाली आहे तुझी. जनावर होण्याच्या प्रतिज्ञेत माणसाच्या कळपातून बाहेर
पडला पण झाला हेच फक्त निराश. शर्मिष्ठे शर्मिष्ठे मला तुझा स्वर हवा आहे. पराभवाच्या हिरव्या अचेतन विषारी वनस्पतीने भरलेल्या पाणखळीत तडफणाऱ्या कीटकाला शर्मिष्ठे तुझ्या स्वरांचा आधार दिवस आता मावळू लागला. मावळतीच्या रेषेखाली अर्धा अधिक गेलेला सूर्य यज्ञकुंडातील ज्वालेप्रमाणे दिसत. सभोवार पसरलेले ढगांचे पुंज केशरी रंगाचे रेशमी वस्त्र परिधान करून या यज्ञाचे पौरोहित्य करीत आहे. पण कसे देव येणारच नाहीत का? सूर्यास्ताच्या अगोदर मला उपवनात येऊन भेटा म्हणून मी त्यांना निरोप पाठवला होता. पण अजून आले म्हणजे माझं बोलावणं वाऱ्यावर फिरून गेलं म्हणायचं. प्रवासाचं प्रस्थान ठेवल्यावर आश्रमातल्या अशाच एका उपवनात ते मला म्हणाले की देवयानी तू मला हाक मारलीस तर पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यातून मी धावत तुझ्याकडे येईन. आलं खोट सारं खोट. इथे हाकेच्या अंतरावर असताना देखील ते देवयानीला कधी भेटलेच नाही. भेटले ते फक्त प्रतिष्ठानच्या सम्राज्ञीला ययाती महाराजांच्या पत्नीला. का माझी त्यांना भीती वाटतेय? साधुत्वाच्या कितीही कपड्या अंगावर चढवल्या तरी माणसाचं मन ते पृथ्वीच्या पलीकडे जात. राणीच्या ऐश्वर्यशाली जीवनात मी रमलेली आहे हे पाहून कदाचित त्यांच्या मनात देवयानी यावं गजदेव यावं. सूर्याच्या प्रखर उजेडात माझ्या समोर उभा राहण्याचा संकोच वाटला का आपल्याला? कुठल्याही संकोचाला माझ्या आयुष्यात अथवा अंतःकरणात जागावलेली नाही. क्षमा कर देवयानी. त्या संन्याशाच्या सांत्वनात भिडत्यामुळे मला इकडे यायला उशीर झाला. म्हणजे देवयानीपेक्षा यथाश्चित संन्यासाचं कौतुक तुम्हाला अद्भुत वाटतं? अगं तो आजारी आहे. देवयानी आजारी असल्याची वार्ता मला कोणी सांगितली नाही. हो बरोबर आहे. परोपकाराचा व्रत घेतलेले आपण महान संत आहात ना. माणसं आजारी पडल्याशिवाय किंवा मरायला लागल्याशिवाय आपण त्याला भेटणार नाही. पण मग इथे बोलवल्याबद्दल आपण मला क्षमाच केली पाहिजे. का बरं? कारण मी आजारीही नाही अथवा मरायलाही टेकलेली नाहीये. अगदी सहज बोलवले मी आपल्याला. अतिशय आनंदाची वार्ता आहे ही. हा पेशा स्वीकारल्यापासून मनानं अथवा शरीरानं निकोप असलेल्या माणसाची भेट होऊन हा दुर्मिळ होऊन बसलाय. देवयानी तुला एक विचार कर. विचारा की तू सुखात आहेस ना? कशा करता विचारता आहे? दुसरं काही बोलायला सुचत नाही म्हणून? माझ्या सुखदुःखाशी आपला कुठे संबंध येतो? आहे येतो. तू सुखात आहेस असं समजलं तर मला फार समाधान आहे. या प्रश्नाचं खरं उत्तर ऐकायची तयारी आहे तुमची? आहे. तू सुखात नाहीस हे उत्तर ऐकायलाही मी तयार. नव्हे तर तेच उत्तर तुम्हाला हवं आहे. तुमच्यासारख्या सत्पुरुषांना वाटतं की ज्या स्त्रीला आपल्या करग्रहणाचं भाग्य लाभलं नाही ती जन्मभर काळोखात तोड खुपसून रडत किंवा तडफडत. सगळ्याच्या माणसांची मन अशी पाया
मला स्वतःच्या मोठेपणाचा महाल बांधता येत नाही ना. पण सारीच माणसं चिरून घ्यायला तयार होत नाही. विश्व कल्याणाचं कंकण हाती बांधणारे आर्य श्रेष्ठा, ऐका ऐका माझं उत्तर. मी सुखात आहे, अगदी सुखात. संसारातील सारी ऐश्वर्य माझ्या मस्तकावर चौऱ्यावारे माझ्या सभोवार उभी आहे. तू सुखात आहेस तर मग इतकी संतापतेस कशासाठी? माझ्यावरचा तुझा राग अजूनही गेला नाही. राग? हं? तुमच्यावर राग धरणारे देवयानी कधीच नाही. माझ्याकडे मागे वळून न पाहता ज्या दिवशी तुम्ही आश्रमातून निघून गेला त्याच दिवशी आता तुमच्या समोर उभी आहे ही प्रतिष्ठानची सम्राज्ञी. हं. माझ्या नवीन रूपाचं विस्मरण होऊ देऊ नका. विस्मरण तुलाच होत आहे असं मला वाटतं. हे मी तू अशी संतापलीस. बृहस्पतीचे पुत्र आहात, पण स्त्री स्वभावाची धुळाक्षरही तुम्हाला उमत गेली नाही. हं. पूर्वीचं प्रेम आठवल्यामुळे मी रागवतेय असं वाटतंय तुम्हाला? नाही, मला राग येतोय ना तो तुमच्या ढोंगीपणाचा. ढोंगी, निव्वळ ढोंगी. ढोंगी? मी आणि ढोंगी? कसलं ढोंग केलं? देवाईचं दुःख व्हायला मोठ्या हौसेनं तुम्ही इथं आलात आणि चौकशी करतात संभावितपणे तिच्या सुखाची. माझ्या सुखदुःखाची तुम्हाला एवढीच काळजी होती, मग इथे आल्यावर एका शब्दाने माझी विचारपूस केली नाही ती. दुपारी यज्ञ मंडपात बोललात तरी फक्त शर्मिष्ठे संबंधी. मी निर्लज्ज होऊन तुम्हाला इथं बोलावलं तेव्हा माझ्या सुखदुःखाची तुम्हाला आठवण होतीये. म्हणून म्हणते सारा ढोंगीपणा. आता तुझ्या राजधानीतल्या लोकांनी आणि यत्नाला आलेल्या यात्रिकांनी माझी वाढ अडवली नसती तर यापूर्वीच मी आपण होऊन तुझ्या भेटीला आलो असतो. माझ्या कीर्तीनं माझं खासगी जीवन कातरून टाकलं, त्याला मी तरी काय करू? अहो मी म्हणते ते हे काय? भगवी वस्त्र परिधान करून आपण परमेश्वराचं काम जगात करतो आहोत त्याचा आविर्भाव तुम्ही आणता. पण तुमच्यासारख्याला हवा असतो ना तो फक्त जय जयकार मूर्खाने भ्रष्टाने केलेला, कान जय घोषासाठी चटावलेले, गळे पुष्प वाऱ्यासाठी हवापलेले आणि शब्द मूर्खांच्या समुदायावर सत्ता गाजवण्यासाठी अधासलेले. तुमच्या मोठेपणाची किंमत मला काळी ही वाटत होते. कृपा करून त्याची मिरवणूक माझ्या समोर तरी काढू नका. देवयानी देवयानी माझी मोठी पंचायत करते. मग मी मोठा आहे म्हणून सांगितलं तर तो म्हणजे हा का तुमचा गर्व आणि मी मोठा नाही, पण लोक माझ्यावर मोठेपणाचा मोठा आरोप करतात असं सांगितलं तर तो म्हणजे ही पहा तुमची ढोंगी नम्रता. देवी, स्वतःला पटलेल्या आणि आवडलेल्या मार्गाने वाटचाल करणारा मी एक साधा संन्यासी. मला कोणी मोठं मानलं तरी त्याचा संकोच नाही, पण क्षुद्र लेखलं तरी त्याचा विश्वास नाही. गळ्यात पडणारे हात आणि छातीवर पडणारे फुले मी सारख्याच निर्लेप मनाने स्वीकारित
आणि भिक्षेची जोडी हे ज्याचं राज्य. अशा बैराग्याची बायको व्हायला मी जन्माला आले नाही. जे झालं तेच फार चांगलं झालं. असं म्हणजे तू खरोखरच नितांत सुखात आहेस. तू सुखात आहेस की पाहून खरंच खरंच मला समाधान वाटलं. बरं देवाने सूर्यास्त झाला. मला जायला हवं आता. हे नगर सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा भेटेन तुला. बरं येतो. देवाने जाता जाता तुला एकच सांगावं असं वाटतं.
देवयानी मला क्षमा करा. क्षमा करा. विदूषका, महाराज हे कोण प्राणी इथं दिसत आहे? महाराज हे प्राणी नाही, ही दोन थोर माणसं आहेत आपल्या परिचयाची. अरे म्हणजे प्राणीच ना. माणसं थोर असोत की लहान असो, श्रीमंत असोत की गरीब असो, शेवटी प्राणीच. शेवटी काय, सुरुवातीलाही प्राणी आणि मध्येही प्राणीच. हो महाराज, तसं पाहिलं तर आम्ही सर्वजण प्राणी जातो, पण प्राणी मात्रामध्येही भेद असतात. एखाद्या दगडावर आपण पाय ठेवतो आणि त्याला पायरी म्हणतो, एखाद्या दगडावर आपण डोकं ठेवतो आणि त्याला देव म्हणतो. तत्वतः प्राणी मात्रामध्ये भेद असतात. मध्याच्या नशेतही आपण हे ओळखायला हवं. म्हणजे महाराज मद्य प्यायले आहेत? अर्थात मध्य न पेता महाराज असं बोलतात की काय? यज्ञासाठी आलेला शेवटचा पाहुणा जाईपर्यंत आपण मद्याला स्पर्श करणार नाही असं वचन दिलं होतं तुम्ही. ते वचन तुम्ही मोडलंय. वचन? कोणाला वचन दिलं होतं मी? मला, प्रतिष्ठानच्या सम्राज्ञीला, शुक्राचार्यांच्या कन्येला, देवयानीला. प्रतिष्ठानचे सम्राज्ञी, शुक्राचार्यांची कन्या, पण माझी मात्र कोणीच नाही. विदू शकता, मी प्रतिष्ठानचा सम्राट आहे ना, हो, पण प्रतिष्ठानची सम्राज्ञी माझी बायको नाही. अरे माणसाच्या व्यवहारामध्येच काहीतरी गोंधळ उडालेला आहे. नाही महाराज, गोंधळ आपल्या डोक्यातच उडलेला आहे. अखेरता माणसाचं डोकं हे माणसाच्या जगा एवढं असतं, म्हणून डोक्यात उडालेला गोंधळ आपल्याला जगात दिसावा यात आश्चर्य नाही. ही आपली पत्नी देवयानी. ही देवयानी? अरे मग हिची चोच कुठे आहे? माणसाला चोख नसते महाराज. विदू शका, देवयानी ही एक घार आहे, घार. एका उंच झाडाच्या टोकावर बसलेली घार. तिला पानं नाही, फुलं नाही, नुसत्या हाडासारख्या भेसूर फांद्या आहेत. ती घार आपली पागदार चोच पंखावर घाशी तांबड्या लाल भीतीदायक डोळ्यांनी माझ्याकडे एकसारखी बघत असते. महाराज, मी आपल्याला सांगत होतो की बाहेर पडण्यापूर्वी एक फुलपात्रावर थंड पाणी डोक्यावर ओतून घ्या म्हणून. आत्ताच आपण भगवतीला घार म्हणाला. थोड्या वेळानं मला पोपट किंवा कावळा म्हणायला लागला. तू कावळाच आहेस. भेटू शकता, तू कावळाच आहेस. पण तू म्हणतोस तशी घार नाही आहे. ती देवयानी आहे. आणि तो गोसावी कोण? गोसावी नव्हे, हे आपले अतिथी, आपले मित्र, त्रिभुवनाला बंधन असलेले कच्चदेव आहेत. कच्चदेव असं तर मग आमच्या पाहुण्यानं आमच्या पत्नीच्या पाठीवरती हात आणि आमच्या पत्नीनं आमच्या पाहुण्यांच्या हातात. अरे मी म्हणतो ना, तेच खरं आहे. माणसाच्या व्यवहारामध्येच काहीतरी गोंधळ उडालेला आहे. ययाती महाराज, तुम्ही खरंच का मला ओळखत नाही? तुम्हाला कोण ओळखत नाही? हे सारे जग तुम्हाला ओळखतं. हे आमचे हुजरेही तुम्हाला ओळखतात. तुम्हाला ओळखत नाही तो कपाळ करता. पण काचेदेव, आमच्या पट्टर आणि बरोबर तुमची काय गडबड चालली होती? महाराजांना बडबड म्हणायचं होतं. मध्याच्या नशेमध्ये तुम्ही शब्दांची बडबड विदू शका, तू मध्ये बडबड करू नकोस. मला गडबडच म्हणायचं होतं. आपण दोघं करतो ना ती बडबड, आणि या दोघांनी केली ती गडबड. सांगा कशाने, आमच्या पट्टर आणि बरोबर तुमची काय गडबड चालली होती? मद्यप्राशन करून स्वतःचं जनावर करून घेतलेल्या माणसाला हे असले प्रश्न विचारायचा मुळीच अधिकार नाही. असं मद्य घेतल्यामुळे माणसाचं जनावर होतं की मद्य न घेतल्यामुळे माणसाचं जनावर होतं याचा अगोदर निर्णय व्हायला हवा. तर विदू शका, ही देवयानी म्हणजे प्रतिष्ठानची सम्राज्ञी, शुक्राचार्यांची कन्या वगैरे वगैरे वगैरे. आणि हे कचरे आमचे पाहुणे
यज्ञासाठी आलेले शेवटचे ऋत्विज. मग मला एक सांग, आमच्या पट्टराणीनं आमच्या पाहुण्यांचा हात हातात आणि आमच्या पाहुण्यानं आमच्या पट्टराणीचा साफ खोटं आहे ते. भाजीने भ्रष्ट झालेल्या तुमच्या लंपट मत्सरी मनाला होणारे भास आहेत ते भास. विदूषका, त्यांना राजमंदिराकडे घेऊन जा. थांबा, मी सांगतो. यती महाराज, तुम्ही म्हणता ते खरं आहे. धन्यवाद. मध्य न घेताही माणसं खरं बोलू शकतात हे पाहून मला फार समाधान झालं. प्रणयाच्या लीला करणारी तुम्ही दोघा जनावर आणि तुमच्या या लीला शांत चित्तानं पाहून स्वतःच्या पाठीत खंजीर खुपसण्यापासून स्वतःला परावृत्त करणारा मी जनावर. मी पुन्हा एकदा सांगते आहे, तुम्ही म्हणता ते साफ खोटं आहे. असं भाजीने भ्रष्ट झालेल्या तुमच्या मनाला नाही नाही त्या ठिकाणी भ्रष्टाचार दिसू लागला. पापी मनुष्य आपल्या पापातूनच जगाकडे पाहत असतो. पाप आमच्या स्पर्शात पडतो. तर शरीर भोगानं आणि मद्यानं कुजलेल्या तुमच्या मनात आहे ते. तर मग हा गोसावी तुझ्या पाठीवर हात ठेवून काहीतरी आध्यात्मिक खडपड करण्याच्या प्रयत्नात होता वाटतं. आणि तू जो त्याचा हात हातात घेतलास तो काय ही अंधारातून दूर जाण्यासाठी? उदास, भीती, संकोच कुणाला? दुराचाराला की सदाचाराला? विशुद्ध प्रेमाला की व्यभिचाराला? विदूषका, रे तू पोपळ आहेस ना? बोल, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्रिभुवनाला वंद असलेले महामुनी, आपण असे सचिंत उभे का? उत्तर सापडत नाही म्हणून? तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं महाराज तुम्हाला समजतील तेव्हा मी अवश्य देतो. लौकिक रीतीभातीच्या दाबावर पुण्य आणि सदाचार ही कित्येकदा भावावून जातात. तुम्ही सचिंत झाले की तुमची ही अवस्था पाहू. माझी अवस्था? माझ्या अवस्थेला काय झालं? माझ्या अवस्थेला काय झालं? महाराज, यती महाराज पुन्हा उन्मत्त झाले आहे. बरं, तू जा आणि निरोप दे. जशी विदूषक, निसंगपणाच्या सहाय्याने आणि विनोदाच्या सहाय्याने मला वाटतं आपण दोघं त्या प्रक्षुब्ध जगात थोडस शुद्धीवर आहोत. तू महाराजांच्या बरोबर आहात आणि त्यांना सांभाळून मंदिराकडे घेऊन जा. हा विदूषक मला सांभाळणार, ज्याला स्वतःच्या बायका सांभाळता आल्या नाही. त्याच्या यतीला म्हणावं की ते सिंहासन तुला घेऊन टाक. मला त्याची आता गाडी मात्र चिंता वाटत नाही. पण मी नाही. जे काल घडलं नाही ते आजही घडणार नाही. कालत्रयी घडणार नाही. देवयाने ते यतीला राज्य देण्याची आवश्यकताच नाही. आणि यती महाराज, क्षमा करा. मला वाटतं तुम्ही दुसऱ्या टोकाला जाता. तुम्ही सिंहासन सोडायला तयार झाला की कशासाठी? भावाच्या प्रेमासाठी, कर्तव्याच्या जाणीवेनं. तुम्ही उदार आणि कर्तव्यशील आहात हे मी सांगतो. पण तुमच्या असिद्धतेचं कारण फार वेगळं आहे. मदिरेच्या कैपात आणि स्त्रियांच्या सहवासात तुम्ही स्वतःच्या जीवनाचं साफल्य शोधू लागला. पण सिंहासन, राज्य, सत्ता या गोष्टी तुमच्यासाठी कवडी मोड ठरल्या आहेत. आता मात्र शरीर हाच परमधर्म आहे असं मानून तुम्ही आत्म्याची हत्या करू लागला. याते महाराज, हीच वेळ आहे स्वतःला सांभाळण्याची. तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार मला नाही. केवळ एक मित्र म्हणून तुम्हाला सांगतो, ऐका. तुमच्यासाठी अशा घंटा वाजू नयेत अशी मनपूर्वक इच्छा आहे माझी. येतो मी. क्षणभर थांबा. नाही, यती मला हात नव्हता. मला त्याच्याजवळ जायला हवं. देवयानी, विदूषका, तो गोसावी नव्हे कचे देव. कशा देव वाळत घातलेल्या एकेरी लांब लचक लुगड्यासारखं काहीतरी बोल. काय म्हणाला तो? आपला आत्मा जागृत कर म्हणाला तो. अगोदर स्वतःचा आत्मा जागृत ठेवणार. माझ्या पट्टराणीच्या पाठीवर पुन्हा ते शब्द उच्चारा महाराज. तर याद राखा, पट्टराणीचा अधिकार चालून मी तुम्हाला सुद्धा शासन केल्याशिवाय राहायची नाही. खरं म्हणजे तुमचं दोघांचं आश्रमात काहीतरी झालं होतं असं मी ऐकलो. आणि त्या गोसाव्यानं सांगितलं की कच्या देवाने सांगितलं की देवाने ही माझी बहीण आहे. म्हणजे बहीण भावानी एकमेकाला मिठ्या मारल्यात माझी काही हरकत नाही.
खरं म्हणजे या जगात कोणीही कुणाला मिठ्या मारल्या तरी माझी काही हरकत नाही. पण कोणी कुणाची फसवणूक करू नये. कोणी कुणाची फसवणूक करू नये. मध्यवेळी ज्याच्या आकडेचा उकीरडा झाला आहे अशा माणसाला या गोष्टी समजायच्या नाही. महाराज, तुम्ही काय वाटेल ते माना, मला त्याची काळी एकीही तमा वाटत नाही. पण हा, जाण्यापूर्वी एकच बजावून सांगते, जरा सावध होऊ नये का? आज मद्याच्या नशेत का होईना, पण तुम्ही माझा अपमान करायला सुरुवात केली आहे. कदाचित माझ्या अधिकाराचा पर्व संपवण्याची प्रस्तावनाही असेल. पण लक्षात असू द्या, सर्वात प्रथम मी शुक्राचार्यांची कन्या आहे आणि नंतर इतर सर्व काही. कुणाचा डाऊन म्हणून नव्हे, तर माझ्या सामर्थ्याची तुम्हाला योग्य ती जाणीव व्हावी म्हणून मी सहन करीन. कोणतीही स्त्री सहन करेल त्यापेक्षा अधिक मी सहन करेन. पण त्यालाही अखेर एक रेषा आहे. आणि जर कधी काळी ही रेषा ओलांडण्याला तुम्ही मला भाग पाडलं तर लक्षात असू द्या, त्रैलोक्यातली कुठलीही शक्ती तुमचं रक्षण करू शकणार नाही. बाबांनी आपल्या तपोधनाचा काही अंश मला कन्याधन म्हणून दिला आहे. आयुष्यात फक्त एकच क्षण मी त्याचा उपयोग करू शकेन. मला हवा तो वर देऊन अथवा मला हवा तो श्राप देऊन. ऐका महाराज, मला हवा तो श्राप देऊन. विदूषका ही घार नाही आहे काही. ही नागिन आहे, नागिन. ही नागिन आपल्या दातातून विषाला सोगा कधी बाहेर काढून माझा सर्वनाश करेल हे सांगता येत नाही. विदूषका, तू माझा मित्र आहेस ना? होय महाराज. पण आत्ताच्या आत्ता राजपुरोहितांकडे जा आणि मध्यरात्र उलटण्यापूर्वी कुलदेवतेच्या मंदिरात लग्नाची सिद्धता ठेवायला. महाराज, आपली नशा खरोखरच उतरली आहे ना? होय, देवयानी तर हे भयानक रूप पाहिलं त्या क्षणी उतरली. नाही म्हणजे मला लग्न करायचं नाही, आपलं लग्न झालेलं आहे. म्हणजे राजपुरोहित तर या गोष्टींच्या पलीकडे गेले आहेत म्हणून विचारतो. होय, माझं लग्न झालं, पण ती अशा स्त्रीशी जी अगोदरच विवाहित होती. देवयानी कचदेवाशी विवाहित होती. शरीरानं नव्हे तर मनानं. केवळ आपल्या दुःखी मनाचं सांत्वन करण्यासाठी तिने माझ्याशी लग्न केलं. आणि आज ती आपला सिंहासनावरील अधिकार कायम करू पाहत आहे. पण मी असं होऊ देणार नाही. मी आजच्या शर्मिष्ठे ती विवाह करीन आणि तिला माझी पट्टराणी बनवून सर्वनाशाला सामोरा जाईल. काशीला पट्टराणी करणार? माझ्यावर श्रद्धेनं प्रेम करणाऱ्या एका राजकन्या. कितीतरी दिवसांनी मी हे नृत्याचे चाळ पायात बांधत आहे. चाळ बांधल्यावर प्रथम महेश्वराचं स्तवन करावं असा माझा रिवाज आहे. निरोपानुसार आपण इथे आलात, फार समाधान वाटलं. पण पूजा होईपर्यंत थांबावं लागलं याकरता क्षमा करावी उभयताना. देवी, ही उपचाराची भाषा कशासाठी? तुमचं आणि माझं नातं आज निश्चित करायचंय. जे काल होतं ते आज नाही आणि उद्या कोणतं ते अद्याप ठरायचं आहे. आपण जवळ असूनही दूर होतो आणि आज तर आपल्यात इतकं अंतर पडलं आहे की एकमेकांचे चेहरे आणि स्वरही आपल्याला अपरिचित वाटू
मी म्हणते ते खरं आहे ना? खरं आहे. आपण दोघं परस्परांपासून फार दूर गेलो आहोत हे खरं आहे. पण माझ्या प्रश्नाचा आशय जरा वेगळा आहे. तुम्ही आणि शर्मिष्ठा किती जवळ आला आहात असा माझा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं असंधित असं उत्तर आपल्याकडून मिळावं अशी माझी इच्छा आहे. स्त्री आणि पुरुष शरीराला आणि मनाला जितके जवळ येऊ शकतात तितकेच आम्ही दोघं जवळ आहोत. आणि हे सांगताना मला कोणताही संकोच वाटत नाही बा कुणाचीही भीती वाटत नाही. हो, ती वार्ता माझ्या कानावर आली आणि म्हणूनच मी आपल्या इथे बोलावलं आहे. आपण शर्मिष्ठेशी विवाहाबद्दल झाला आहात. होय, कुलदेवतेच्या मंदिरात आणि हृदयातील परमेश्वराच्या साक्षी जिच्याशी आपण विवाह केला आहात तिने आज जन्म माझ्या दासीपणाचा स्वीकार केला आहे हे माहिती आहे ना? दास ते दासांच्या मनावर अवलंबून असतं. त्या क्षणी तिला वाटलं की ती तुझी दासी राहू शकत नाही त्या क्षणी ती तुझ्या दासीपणातून मुक्त झाली. असं? आणि आपण मला दिलेल्या वचनातून स्वतः कोणत्या क्षणी मुक्त झालात महाराज? ज्या क्षणी तुझा माझ्यावर देवाचाही प्रेम नाही आणि ते का नाही हे माझ्या ध्यानात आलं त्या क्षणी देवी देवी तुला अवघड आणि अप्रिय वाटेल असं मी काहीही बोलणार नाही. कारण तुझा अंतःकरण रिकामं नाही. त्याचं दान तू कोणाला तरी दिलेलं आहे. माझी कल्पना आहे की मी पराक्रमी आहे, सच्चिद आहे, जीवनातील शिवाची आणि सौंदर्याची उपासना करणार आहे. अशा समजुतीच्या रेशमी कोशामध्ये मी राहतो. पण आपल्या मिलनाच्या पहिल्या रात्री तू हा कोश फोडला आणि मला बाहेर काढलं. विवाह मंत्राच्या साखळीला बांधलेला एक जंगली जनावर एवढीच किंमत तुझ्या आयुष्यात घडवली. जनावर होण्याचा मी मनपूर्वक प्रयत्न केला. भयाननाच्या काळोखातून मी पिसाळ्यासारखा धावत होतो. तुझ्यापासून आणि स्वतःमधील माणसापासून दूर जाण्यात या भयावह अवस्थेमध्ये माझ्यासमोर दिवा घेऊन उभी राहिली ती शर्मिष्ठा. तिनं माझ्या दुर्गुणाची तमा केली नाही व तिनं माझ्या उद्धाराची अपेक्षा बाळगली नाही. तिनं फक्त माझ्यावर प्रेम केलं. अगदी वेळे तक्रार महाराज, आपण तक्रार. आपण माझ्या संबंधी जे काही म्हणता ते खरं असेल अथवा नसेलही. पण या दानव कन्येनं मात्र आपल्याला धूर्तपणानं चकवलं याच शंकाने. अहो, बायकांची मला बायकांना समजतात. एक स्त्री जे कारस्थान करू शकेल ते 1000 पुरुषांच्या एकवटलेल्या बुद्धिराही करता येणार नाही. आणि पुरुषांच्या प्रतिभा तर त्यांच्या जन्मसिद्ध वासनेनच पांगळ्या झालेल्या असतात म्हणा. त्यातूनही एखाद्या लंपट पुरुषाची गाठ पडली तर त्याच्या मनाच्या ओल्या शाडूला हवा कसा आकार देणं हा सुंदर आणि धूर्त स्त्रीच्या हातचा केवळ मळ आहे, मळ. म्हणून म्हणते नाटक आहे, निव्वळ नाही. नाटक जर खऱ्यापासून आणि सत्यापासून ओळख असेल तर त्याचा सत्य म्हणून स्वीकार करायला मला कोणताही संकोच वाटणार नाही. शर्मिष्ठेच्या प्रेमामुळे मला जाग आहे. कोणत्याही स्त्रीला जवळ करणारा मी तिला मात्र जवळ करू शकलो नाही. नुसती पलंगदासी म्हणून मला तिचा अपमान करायचा होता. पण काल सारा भ्रमनिराश झाला. फसवणूक मी केली नाही, फसवणूक तू केली. नाटक मी केलं नाही, नाटक तू केलं. तुझे हे जे काय आदर्श आहेत ना ते आकाशात असतील, पण तुम्ही माझ्यासारखीच चिखलात भरपटलेली आहे. क्षणी तुला गलिच्छ मागतालाप्रमाणे फेकून देण्याचाही अधिकार मला आहे. मी तसा करणार आहे. फक्त शर्मिष्ठेचा स्वीकार करा. प्रतिष्ठांची सम्राज्ञी म्हणून माझी डॉक्टर आहे. तू या राजवाड्यात राज आणि कुठेही सन्मानानं राहू शकते. पण तुझा आणि माझं नातं संपलं. जे तू मनाला कधीही जोडलं नव्हतंस ते आज मी माझ्या हाताने तोडून टाकलं आहे. आज तू मला तुझ्या शापाची, क्रोधाची अथवा शुक्राचार्यांची तपाची भीती घालतेस. आज मला तुझ्या शापाची, क्रोधाची अथवा शुक्राचार्याच्या तपाची गाडी मात्र ही चिंता वाटत नाही. कारण आज मी निर्भय झालो आहे. महाराज, भगवतींच्या सामर्थ्याची आपल्याला पुरेशी कल्पना नाही. तेव्हा आपण माझ्यासाठी हे साहस करू नये. माझी विनंती ऐकावी आपण. नाही, शक्य नाही. महाराज, आपल्या सहानुभूतीची अथवा करुणेची मात्र आवश्यकता नाही. मी हे रागाने म्हणतेच नाही ना, पण खरंच नाही. अहो, कुबेरावर संकट आलं तर त्याचं निवारण भिक्षिकाच्या झोळीतील मुठभर तांदळाला होत नसतं कधी. मला
कोणता प्रश्न? मी गर्भवती आहे आणि बाबांच्या आशीर्वादाने मी पुत्रवती होईल याची मला खात्री वाटते. माझा पराभव तो गर्भात असलेल्या माझ्या पुत्राचा पराभव होऊ नये आणि म्हणूनच नहुष महाराजांचं स्मरण करू. या शिवाच्या मूर्तीसमोर आपण मला अभिवादन द्यावं की युवराजपद माझ्या पुत्राला अर्पण केलं जाईल. पट्टराणीची पदवी सोडायला तयार आहे, पण प्रतिष्ठानचा सम्राट मात्र माझाच पुत्र व्हायला हवा. हे आपण मान्य करणार आहे. नाही, तुझी ही मागणी मान्य करून मी शर्मिष्ठेच्या प्रेमाची अशी वंचना करू शकत नाही. महाराज, नाही, भगवती मागतात ते वचन त्यांना नाही, आपण द्यावं. शक्य त्या नाही. वडील आहेत, युवराज पदाचा मान त्यांच्याच मुलाला मिळायला हवा. नाही नाही. तथास्तु. हाही पराभव पत्करायला मी तयार आहे. पण आणखी कोण आहे महाराज? हे पहा, तुझी जाहीर सिद्ध त्यासाठी आहे. आपण उभयतांनी माझ्या समोर कैलासनाथाची प्रार्थना करावी अशी नम्र विनंती आहे. हो शर्मिष्ठा, आज सवत झाली असली तरी पूर्वीची माझी मैत्रीण आहे. आपण रागावला असला तरी माझे पती आहे. तेव्हा आपण तिघांनी एकदा एक भावानं या शिवाच्या मूर्तीसमोर उभं राहून त्यांचे आशीर्वाद आपल्या मस्तकावर ठेवून आपापल्या मार्गाने वाटचाल करावी अशी माझी इच्छा आहे. महाराज, आपली भेट कदाचित पुन्हा होणारही नाही. देवयानीची ही एक मागणी आपण मान्य करणार नाही का? ठीक आहे. कर तुझ्या पूजेला प्रारंभ. हार आभारी आहे मी आपली. आपण उभयतांनी बसावं या आसनावर. विदूषका, राणीचं नृत्य तू कधी पाहिलं होतंस का? कधी पाहिलं नाही, पण आज पाहिल्याशिवाय गत्यंतरही नाही. तुझी यथासांग पूजा करून मी मंत्रोपासना पूर्ण केली आहे. उमा महेश्वराचा वरदहस्त माझ्या मस्तकी आहे. शुक्राचार्यांचं तपोबल माझ्या अंतःकरणात प्रविष्ट झालं आहे. या शरीराच्या शरीरच नव्हे तर सारी पृथ्वी जाऊन भस्म करू शकते. रुद्राची संहार शक्ती या क्षणी माझ्या मनात माझ्या शब्दात वास्तव्य करीत आहे. सावराजा, मी तुला पुन्हा एकदा विचारते आहे, देवयानीची मागणी तू मान्य करणार आहेस की नाही? नाही नाही नाही. देवान हो म्हणे महाराज, माझ्यासाठी तरी हो म्हणा. मरणाने दुःख संपत राजा, ते वाढत नाही आणि मी तुला दुःखातून मुक्त करणार नाही, तर तुझं दुःख मी शतपटीने वाढवणार आहे. आता या क्षणी माझ्या या हातात साक्षात मृत्यूने भर केला आहे, पण मी तुला मृत्यू देणार नाही. मी तुला देणार आहे ते
तुझ्या वेशी समोर डाळ भात म्हणून धाय मोकळीत कंबरडा फोडणार, शरीराच्या सर्व शक्तीचा चुराडा करणार, मसनपट्टीत निर्मळा करणारे कावळे सुद्धा पुढे जायला धडणार नाही इतका विद्रूप चेहरा आणि देह असेल. 8 जागी वाकलेलं, सांध्या सांध्यातून सडलेलं असं विद्रूप ओसाड किळसवाड वृद्धात्व येणार आहे तुला. सांग राजा, मी तुला अखेरचा विचारते आहे. ते एकदा सांगितलं तेच हजारदा सांगेन. नाही भगवती, भगवती, महाराजांच्या वतीनं मी तुझं मागणं मान्य करते. मी हे प्रतिष्ठान सोडून जाईल, परत कधीच येणार नाही. तुला शिक्षा करायचीच असेल ना मला कर. मला विद्रूप अमंगळ काय हवं ते कर, पण महाराजांना शाप देऊ नकोस देवी, दया कर. माझ्यात उतरलेल्या रुद्र शक्तीला दया मानत नाही. तिला माहित आहे तो फक्त संहार. दूर हो. तुला तुझ्या बलिदानाचं क्षुद्र समाधानच मला मिळवायचं असतं तर तुम्ही कधीच मिळवलं असतं. ययाती, मी तुला अखेर विचारते आहे. नाही तथाच. भगवान शंकरा, तुझी यथासांग पूजा आणि मंत्रोपासना करून मी शक्तिमय झाले आहे. शुक्राचार्यांच्या तपोबलाचं पूर्ण विसर्जन करून मी हा श्राप देते की या क्षणी हा ययाती राजा, नहुषाचा पुत्र, प्रतिष्ठानचा सम्राट माझ्या मनात आहे त्याप्रमाणे अत्यंत अमंगल, विद्रूप, बलहीन, व्याधियुक्त आणि विभत्स असा वृद्धात्व धारण करतो. देवी, संपला. 14 चौकडीचं राज्य भोगणाऱ्या या ययातीचा अवतार संपला. योगाने ग्रासलेल्या किळसवाडी अमंगल वृद्धात्वानं तो आपार बसून विद्रूप झाला आहे. युद्धात पराक्रम गाजवणार, मद्याशनाशा मग्न होणार, स्त्रियांना आपल्या बाहुपाशा तोडणार, हे सुंदर बलशाली शरीर नाहीच झालं आणि डोळ्याला देखील उकार येईल अशा अभद्र फाटक्या फुटक्या कातडीने त्याच्या प्राण तत्वावर पांघरून घातलंय. स्त्रियांच्या सचिवांच्या मित्रांच्या मेळाव्यात सुखाय प्रवास करणारा हा कीर्तिमान प्रियदर्शन सर्वमान्य राजा एकटा पडला. एकटा पाण्यात वाहणारा दासनी ओळखा, अंतःकरणात एकलेपणा, जगाकडून तिरस्कार आणि शरीरात वेदना. कोण आता कोण जाणार आहे त्याच्याजवळ? मी जाईन चांडाळी, मी जाईन. स्वतःला दृष्टीचं दान दिल्याबद्दल त्या परमेश्वराचा धिक्कार कर. महाराज, महाराज उठा. या डाकिणीच्या महालातून बाहेर चला. या अहंकाराच्या भट्टीने तुम्हाला जाळून टाकले, पण मी कल्पंतपर्यंत तुमच्या शेजारी उभी असेल. तुम्ही कसेही असा, विद्रूप अमंगळ कसेही आहात असा, तुम्ही माझे आहात, माझे आहात. उठा, उठा महाराज. महाराज, महाराज, कचदेवा, महाराज, कचदेवा. हा पाहिलात ना प्रतिष्ठानचा सम्राट कसा कावळ्यानी आणि गिधाडांनी कोंबलेल्या प्रेतासारखा विद्रूप होऊन पडला आहे. देवयानीचा क्रोध काय करू शकतो त्याचं हे प्रत्यंतर आहे. तिन्ही खंडात आपल्या खडगाचं तेज मिरवणारा हा प्रख्यात महावीर आता रोगाने जर्जर झालेला वृद्धात्व काळ आपल्या पाठीवर घेऊन पडला आहे. बाळगंटातल्या झाडाचा रोगावरती कोणाचं प्रेम नाही, दुःखावरती कोणाची सोबत नाही. यातना, नुसती यातना, मृत्यूकडे दीर्घकाळ परपटत देणारी नुसती यातना. माझ्या शापामुळे, हो माझ्या शापामुळे, या शुक्रकन्येच्या शापामुळे बाबाने दिलेला तपोधनाचा हा सारा प्रभाव आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे श्रीखंडातली सारी संहार शक्ती क्षणापूर्वी माझ्या अंतःकरणात एकवटली आणि इंद्राच्या अति
महाराज, माझे शब्द आपल्या म्हाताऱ्या कानापर्यंत पोहोचतायत ना? नाही, त्रिवार नाही असं म्हणणारी तुमची जी रुळी पडली नसेल तर सांगा. मगाचा अभिमान अद्याप शिल्लक आहे की त्याच्यावर एक कीड पडली आहे. मगाचा पुरुषार्थ औषधा जर शिल्लक असेल तर फिरवा इकडे तोड आणि या आपल्या लाडक्या शर्मिष्ठेला, या विदूषकाला आणि या गजदेवाला आपलं भयाळ रूप दाखवून स्तंभित करा. राजाधिराज, हा कुठला राजाधिराज? ययाती गेला, त्याचं भेसूर पिशाच तेवढं मोकलंय. आता लोक या पिशाच्याला दगड भोंडे म्हणून नगराच्या हद्दीवर फेकून देतील. त्या पिशाच्याला आता सिंहासनावर कोण बसू देणार नाही. प्रतीक्षाचा राज मुकुट आता माझा आहे, माझा. हा कुठला राजाधिराज? हा आहे मुळा पागळा भिकारी. अंगावरचे कपडे फाटलेले, शरीर सडलेले, डोळे पाहत नाही, कान ऐकत नाही, पोटात उपासमारीची आग पेटलेली. आणि अशा अवस्थेत हा म्हातारडा आता जंगलातून आणि धर्मशाळेतून भटकायला लागेल. एका बाजूला त्याची दीड गमडेची रकेली शर्मिष्ठा आणि दुसऱ्या बाजूला मी धान्याचा पोत खाली घालून पळून जाणारा उंदीर मी नव्हे. महाराजांना अखंड यातना देण्याची तुझी आसुरी इच्छा कधीही पुरी होणार नाही. देवयानी, होय देवयानी, तुझ्या किंवा तुझ्या बापाच्या तपोबलापेक्षाही माझ्याजवळ एक शक्ती आहे, ती म्हणजे विनोद. मी माझ्या विनोदानं आणि हास्यानं महाराजांना या यातनेतून महाराज आम्ही तसे का देवयानी, तू जे केलंस त्याबद्दल तुला पश्चाताप वाटत नाही? पश्चाताप? हो. अहो, लौकिक संसाराच्या राहुटी बाहेर आपला बिछाना ठेवणारे तुम्ही निसंग आहात ना. मी आता तशीच झाले आहे, तुमच्यापेक्षा अधिक निसंग झाले आहे. दया, माया, करुणा, पश्चाताप यासारखे शब्द आता भूतकाळात विलीन झाले आहेत. मला फक्त माझ्या मनाचं, माझ्या मुक्त मनाचं समाधान हवंय आणि ते मी मिळवलंय. ते समाधान मी तुला मिळू देणार नाही. तुम्ही? हो, मी. निसंगाचा बिछाना संसाराच्या राहुटी बाहेर असेल, पण माणुसकीच्या मर्यादे बाहेर कधी नसतो देवयानी. तुझ्या पित्याकडून मी संजीवनी विद्या मिळवली, संरक्षणाचं साधन म्हणून मी मिळवले, पण ते संभाराचं साधन आहे हे माझ्या ध्यानात आल्यामुळे आजपर्यंत मी तिचा कधी उपयोग केला नाही. तो आज मी करणार आहे. तुझ्या शापात जयाला मुक्त करण्यासाठी मृत्यूवर मात करणारा तो महामंत्र वार्धक्याचे विसर्जन करू शकतो देवयानी. नाही नाही नाही, तसे नाही. तुम्ही माझा अपमान करू शकणार नाही. ययातीसाठी तुम्ही माझी अशी घोर विटंबना करणार आहात? नाही देवयानी, ययातीसाठी नाही, तुझ्यासाठी. माझ्यासाठी? होय, तुझ्यासाठी. अजूनही तुझ्यावर माझं प्रेम आहे म्हणून तुझ्यासाठी. देवयानी, तू कितीही म्हटलंस तरी जीवा भावानं मी प्रेम केलं ते फक्त तुझ्यावर. त्या प्रेमात असं प्रेम ज्याला कोणतेही प्रवास नाही, ज्या कोणत्याही अपेक्षा नाही, असं प्रेम आहे. त्याच प्रेमाचं रक्षण करण्याकरता वडिलांच्या पायावर हात ठेवून केलेली प्रतिज्ञा आज मी बोलणार आहे. संजीवनी मंत्राचा पहिला आणि शेवटचा उपयोग आज मी करणार आहे. विदूषक, मी मंत्रोच्चार करतोय. ईश्वराची प्रार्थना करा की माझा मंत्र यज्ञ सफल होतो. आणि देवयानी, तू सुद्धा. पण कसे नाही, या पाप कृत्याची मीच जन्मदात्री आहे. माझी प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचायची नाही, पण तुमच्या मंत्र यज्ञात आसुरासारखी व्यत्यय मात्र आहे. नाही देवयानी, असं होणार नाही.
आकाशावर अधिपत्य गाजवणारा आकाशदेव माझ्या संजीवनी मंत्राला आपल्या विविध दयाशील शक्तीचा आशीर्वाद द्या आणि त्याचे आवाहन मला दूर करा. सेवम नो अध्वरम यज सेवम नो अध्वरम यज. महाराज महाराज कुठे आहे दिवस तुझ्या शरीरातील वृद्धत्व नाही सत्व तू सर्व व्याधीतून मुक्त झालाय तुम्ही सारखा तरुण तेजस्वी रूपवान वगैरे संपन्न झालाय. तापाने शय